Hello students, today we study Inheritance and Variation part 15 from Maharashtra State Board. Today we study 3.9 Autosomal Inheritance. Human somatic cells, somatic means body cells, contain 20 to 23 pairs of chromosomes. ह्युमनच्या बॉडी सेलमध्ये 23 पेअर्स म्हणजे 46 क्रोमोझोम्स आहेत. दे कॅन बी डिवायडेड फंक्शनली ॲज ऑटोझोम्स अँड सेक्स क्रोमोझोम. मग 23 पैकी त्यातले 22 पेअर्स म्हणजे 44 क्रोमोझोम हे ऑटोझोम्स असतात, म्हणजे बॉडी कॅरेक्टर सांगणारे असतात, आणि उरलेले 2 म्हणजेच एक पेअर ही सेक्स क्रोमोझोम असतात. A single pair of chromosome is involved in sex determination and remaining 22 pairs are called autosomes. Autosomes control a variety of traits म्हणजेच character. Autosome control a variety of traits other than sex. Transmission of body characters other than sex linked traits from parent to their offspring through autosomes is called autosomal inheritance. समजा जर कॅरेक्टर्सचं ट्रान्समिशन झालेलं असेल पॅरेंट्सकडून त्यांच्या मुलांकडं, पण सेक्स लिंक्ड ट्रेट सोडून, तर त्यांना म्हणतात ऑटोझोमल इनहेरिटन्स. सम कॅरेक्टर्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय डॉमिनंट जीन्स while some other are recessive genes present on autosome. मग काही कॅरेक्टर हे डॉमिनंट जीनमुळं इन्फ्लुएन्स झालेले असतात, तर काही रेसेसिव्ह जीनमुळं की जे ऑटोझोम्सवरती प्रेझेंट असतात. ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट्स लाईक विडोज पीक, ऑटोझोमल रेसेसिव्ह लाईक ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट, डॉमिनंट कॅरेक्टर सांगणारा जो कॅरेक्टर आहे ते आहे विडोज पीक, आणि दुसरा ऑटोझोमल रेसेसिव्ह ट्रेट सांगणारा जो आहे त्याचं एक्झाम्पल आहे फिनाइल कीटोयुरिया, PKU म्हणतात त्याला, आणि सिस्टिक फायब्रोसिस किंवा सिकल सेल ॲनिमिया. ह्या अगोदरच्या पॉईंटमध्ये सिकल सेल ॲनिमिया आपण अभ्यासलेला होता. त्यातलं पहिलं आपण बघणार आहोत विडोज पीक. अ प्रॉमिनंट व्ही शेप्ड हेअरलाईन. आपलं जे कपाळ आहे त्या कपाळाच्या इथं जर आपल्या केसांचा स्ट्रक्चर बघितलं तर ते जर समजा व्ही शेप्ड दिसत असेल, नॉर्मली सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसतं बघा. काही जणांमध्ये स्ट्रेट लाईनमध्ये दिसतं आणि काही जणांमध्ये व्ही शेप्ड दिसतं. समजा जर हे व्ही शेप्ड फोर लाईन असेल फोर हेडवरती, कपाळावरती, तर त्याला विडोज पीक असं म्हटलं जातं. हा काही आजार नाही आहे, हे कॅरेक्टर आहे. इट इज डिटरमाइन्ड बाय ऑटोझोमल डॉमिनंट जीन. विडोज पीक ऑकर्स इन होमोझायगस डॉमिनंट अँड अल्सो हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल्स. हा कॅरेक्टर कसा आहे बघा, ऑटोझोमल डॉमिनंट जीन आहे. डॉमिनंट जीन म्हणजे ज्याचा प्रभाव पडतो. मग त्यांच्यामध्ये 2 जिनोटाईप दिसतात आपल्याला. एक आहे WW, दोन्ही कॅपिटल W कॅपिटल W, त्याला होमोझायगस डॉमिनंट म्हटलं, आणि दुसरा आहे कॅपिटल W आणि एक स्मॉल w. इंडिव्हिज्युअल्स विथ होमोझायगस रेसेसिव्ह, ज्यांच्यामध्ये होमोझायगस रेसेसिव्ह म्हणजे स्मॉल w असेल त्यांचा जिनोटाईप, त्यांच्यामध्ये विडोज पीक सापडणार नाही. ते पूर्णपणे रेसेसिव्ह आहेत, म्हणजेच त्यांचा जो हेअरलाईन आहे तो स्ट्रेट हेअरलाईन आहे. इथं आपल्याला डायग्राममध्ये दिसते बघा. एक आहे तो विडोज पीक, कपाळावरती जो केसांची लाईन आलेली आहे हेअरलाईन ती व्ही शेप दिसते, ती डॉमिनंट ऑटोझोमल जीन आहे तो. आणि दुसऱ्यामध्ये दिसते आपल्याला होमोझायगस रेसेसिव्ह म्हणजे स्मॉल w जिनोटाईप आहे, हेअरलाईन ही स्ट्रेट आहे. दुसरा एक आजार आहे बघा, कॅरेक्टर आहे फिनाइल कीटोयुरिया PKU. इट इज ॲन इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर caused due to the recessive autosomal gene.
इनबॉर्न म्हणजे नवजात बालकांमध्ये सापडणारा हे डिसऑर्डर आहे. व्हेन रेसेसिव्ह जीन्स आर प्रेझेंट इन होमोझायगस कंडिशन, म्हणजे ज्यावेळेला रेसेसिव्ह जीन हे होमोझायगस कंडिशनमध्ये असतील, होमोझायगस म्हणजे दोन्ही जीन्स सारखे, तर फिनाइल ॲलेनिन हायड्रॉक्सिझॅलेज एन्झाईम इज नॉट प्रोड्यूस, एन्झाईम प्रोड्यूस होणार नाही. अँड ड्यू टू द अब्सेन्स ऑफ दिस एन्झाईम फिनाइल ॲलेनिन इज नॉट कन्वर्टेड इन टू टायरोसिन, टायरोसिनमध्ये फिनाइल ॲलेनिनचं कन्व्हर्जन होणार नाही. And hence phenylalanine and its derivatives are accumulated in blood and cerebrospinal fluid. आणि phenylalanine साठत जाईल ब्लडमध्ये आणि त्याचा जो इफेक्ट आहे त्या फिनाइलॲलेनिनचा इफेक्ट हा त्या व्यक्तीच्या शरीरावरती बघायला मिळतो. इट अफेक्ट्स डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन अँड कॉजेस मेंटल रिटार्डेशन, म्हणजे ते जे नुकतं जन्मलेलं बाळ आहे त्याच्यामध्ये ब्रेनची डेव्हलपमेंट होणार नाही आणि मुख्य म्हणजे ते मेंटली रिटार्डेड असेल, म्हणजे मतिमंदत्व असेल. एक्सेस फिनाइलॲलेनिन इज एक्सक्रिटेड इन युरिन अँड हेन्स दिस डिसऑर्डर इज ऑल्सो कॉल्ड फिनाइल कीटोयुरिया. जास्त झालेलं फिनाइलॲलेनिन हे युरिनमधनं बाहेर टाकलं जाईल आणि त्यामुळंच ह्या आजाराला फिनाइल कीटोयुरिया असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, थँक्यू.